नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर हरिचंद चव्हाण अमरावतीवरून तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी आज जो महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला, या पेपरमध्ये एकूण 15 प्रश्न हे मराठीशी संबंधित होते। या 15 प्रश्नामध्ये मित्रांनो 7 प्रश्न हे व्याकरणशी संबंधित आहे आणि उर्वरित जे 8 प्रश्न आहे, या 8 प्रश्नामध्ये नाही का आपल्याला 3 प्रश्न मनीवर आहे आणि यामधील 5 प्रश्न हे उतारावर आहे। म्हणजे असे हे आपले 15मध्ये 7 व्याकरणवर आणि 8 आपल्याला मनी आणि उतारा याशी संबंधित प्रश्न आले होते। या 7 प्रश्नामध्ये मित्रांनो एक प्रश्न जो आहे हा विशेषणावर होता, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला एक प्रश्न हा उद्देशावर विचारला गेला होता, म्हणजे वाक्यातला उद्देश काय आहे, ठीक आहे। त्याचबरोबर एक प्रश्न हा आपल्याला आज्ञार्थ म्हणजे क्रियापदाचा जो अर्थ असतो त्यावर आहे, क्रियापदाच्या अर्थावर, क्रियापदाचे अर्थ याशी संबंधित आज्ञार्थ हा जो भाग आहे या आज्ञार्थी क्रियापदावर विचारला गेला होता एक प्रश्न। त्याचबरोबर प्रयोगावर एक प्रश्न होता मित्रांनो, प्रयोगावर एक प्रश्न होता। त्यानंतर क्रियापदावर आपल्याला प्रश्न आला होता, क्रियापदाचा जो काही म्हणजे साधितचा भाग आहे, क्रियापद हा क्रियापद आहे आणि त्या क्रियापदामध्ये साधित या भागावर आपल्याला प्रश्न केला गेला होता एक, ठीक आहे। आणि त्याचबरोबर शब्दयोगी अव्यय जो आहे त्या शब्दयोगी अव्ययावर एक प्रश्न होता, शब्दयोगी अव्यय यावर मित्रांनो एक प्रश्न होता, ठीक आहे। अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले गेले होते। त्याचबरोबर विभक्ती जी आहे त्या विभक्तीशी संबंधित एक प्रश्न होता, कारकार्थाशी संबंधित, विभक्ती व कारकार्थ म्हणजे विभक्तीमधील कारकार्थावरच एक प्रश्न होता एक असा। 1 2 3 4 आणि 5 6 7 प्रश्न हे आपले काय व्याकरणशी संबंधित होते, ठीक आहे। आणि उर्वरित मग 8 प्रश्न मनी आणि उतारा। तर चला तर मग बघूया मराठीमधील जे काही प्रश्न विचारले गेले आहे या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आणि त्यावर चर्चा करूया मित्रांनो। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नातील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 1 होता, हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार पुढीलपैकी कोणता। तर आपल्याला गालीचेच्या आधी हिरवेगार असं दिलेलं आहे, म्हणजे हा आपल्याला या वाक्यामध्ये गुणाचा बोध करून देतो। नामाचा रंगप्रद दर्जा हा जो ज्या शब्दांना आपण दाखवतो त्याला गुण विशेषण म्हणतो। तर आपल्याला ABCD असे ऑप्शन दिले आहे आणि यामध्ये एला आपण हा जो ए दाखवलेला आहे हा गुण विशेषण आहे, म्हणजे हाच आपला काय ॲन्सर राहणार आहे। कारण क्रमवाचक विशेषणमध्ये इथं क्रमाचा बोध होत नाही, आवृत्तीचाही बोध होत नाही आणि गणनावाचकाचाही बोध होत नाही, म्हणजे 1 नंबर म्हणजे पर्याय नंबर 2 जो आहे आपल्याला दिलेला फक्त ए बरोबर हा तुमचा योग्य ॲन्सर राहील, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, आमच्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी येत्या रविवारी वनभोजनास जाण्याचा निश्चय केला आहे। मग जाण्याचा निश्चय कोणी केला आहे, कोणनं प्रश्न आपण जेव्हा वाक्यामधील क्रियापदाशी संबंधित विचारतो मित्रांनो, तर या कोणचा अर्थ जो काही ॲन्सर येतो तो म्हणजेच वाक्यातला उद्देश असतो। म्हणून आपल्याला या वाक्यामध्ये काय विचारलं गेलं होतं, उद्देश ओळखा। मग या वाक्यात बघा आता निश्चय केला आहे, कोणी केला आहे, तर कोणी केला आहे किंवा कोण केला आहे, निश्चय करणारे कोण असा प्रश्न केला की आपल्याला वाक्यात विद्यार्थ्यांनी हा ॲन्सर मिळतो। म्हणून या वाक्यातला उद्देश हा कोण आहे, मग विद्यार्थी। मग इथं पर्यायामध्ये दिला आहे का विद्यार्थी, 2 नंबरला पर्याय दिला आहे, म्हणून पर्याय नंबर 2 तुमचा योग्य ॲन्सर राहणार आहे मित्रांनो। तिसरा प्रश्न होता, हा थोडा भरपूर लोकांना संदिग्ध गेला असेल। बघा इथं जो जे हे नाही का संबंधी सर्वनाम दिला गेला आहे, जो जे वांछील तो ते लाहो इथं दिल्या गेलं आहे, लाहोच्या ऐवजी इथं हे लाभो असेल, म्हणजे ज्याला जे हवं आहे त्याला ते भेटो अशा प्रकारची एक प्रकारची इथं आशीर्वाद देण्याचा अर्थ इथं निघतो आणि अर्थावरून आपल्याला वाक्याचा प्रकार विचारला गेला आहे, त्यामुळं या वाक्यामध्ये आशीर्वादचा अर्थ निघतो आणि अर्थावरून आपल्याला वाक्याचा प्रकार विचारल्याने या वाक्याचा जरी काही प्रमाणात आपल्याला विद्यार्थी किंवा संकेतार्थी वाटतो आहे तरीसुद्धा पण याचा योग्य ॲन्सर हे आज्ञार्थी असायला हवा, ठीक आहे। तर हे संभाव्य उत्तर आहे, याचा ॲन्सर मित्रांनो विद्यार्थीसुद्धा आयोग पहिल्या ॲन्सर कीमध्ये देऊ शकते, परंतु आशीर्वादचा भाव असल्यामुळे इथं लाभो असा आशीर्वाद मिळाल्याचा भाव मिळतो, त्यामुळे इथं आज्ञार्थी यायला हवा, ठीक आहे। तर 1 नंबरसुद्धा येऊ शकते, हा संदिग्धमध्ये आपण टाकू, ठीक आहे। दुसरं बघा, चौथा प्रश्न आहे,
त्यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. मग शिकवणारे कोण आहे या वाक्यात? शिक्षक आहे, म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला आहे. कर्त्याला प्रत्यय आहे आणि ज्यावर घडणार आहे त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. म्हणून हा जो वाक्य आहे हा मित्रांनो भावी प्रयोगाचा राहणार आहे. आणि क्रियापदाचं स्वरूप हे तृतीयपुरुषी नपुसकलिंगी, शिकवावे म्हणजे तृतीयपुरुषी नपुसकलिंगी दिल्या गेला आहे, म्हणून हा भावी प्रयोगाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो हा संदिग्ध आहे. मी या प्रश्नाला संदिग्धमध्ये टाकतो आहे. बघा आता, साधित क्रियापदाची पुढीलपैकी 2 उदाहरणे कोणती आहेत म्हणते. 2 उदाहरणे ओळखा. तर मित्रांनो ABCD अशी 4 उदाहरणं दिली आपल्याला. पहिला ए आहे, संपाची तीव्रता आता थंडावली. थंडावली म्हणजे थोडा थंडावली, म्हणजे हा थंड या विशेषणापासून हा क्रियापद बनला आहे, म्हणजे हा साधित क्रियापद आहे. हमालाला काम करवते, म्हणजे हा करवते म्हणजे हा शक्यताचा बोध दाखवते, म्हणजे हा शक्य क्रियापद आहे. विद्यार्थी मित्रांनो, शक्यता जरी असली तरी शक्यता हा साधितपासून बनत असते. साधित धातू जे असतात त्या साधित धातूपासून शक्य क्रियापद आणि प्रयोजक क्रियापद हे 2 क्रियापद तयार होत असतात. म्हणून शक्य आणि प्रयोजक क्रियापदामधला म्हणजे हा साधितचा प्रकार आहे, पण याच्यात कर हा धातू आहे, म्हणून हा सुद्धा तुमचा कर या धातूपासूनचा धातू साधित क्रियापद आहे. ठीक आहे. त्यानंतर हा विशेषण साधित आहे. आता कामगारांनी काम संपवून टाकले. संपवून टाकले म्हणजे संपवले, संपवले असा इथं अर्थबोध होतो, म्हणून हा येणार नाही. आणि हा तर तसाच कटला. आईच्या प्रेमास तो आता दुरावला. दुरावला म्हणजे आईच्या प्रेमापासून तो दूर झाला. दूर हा इथं क्रियाविशेषणाचा भाव दाखवतो, म्हणजे हा क्रियाविशेषण साधित क्रियापद आहे, म्हणजे हा अव्यय साधित क्रियापद आहे. म्हणजे याच्यामध्ये दूर हा अव्यय आहे, म्हणून याला आपण अव्यय साधित म्हणणार. अव्यय साधित क्रियापद, अव्यय साधित क्रियापदातला भाग आहे. त्यानंतर हा विशेषण साधित क्रियापद आहे, विशेषण साधित. ठीक आहे. म्हणजे इथं विशेषण साधित क्रियापद, विशेषण साधित. तर यामध्ये ए आणि डी हे याचा योग्य आन्सर आहे, आणि बी सुद्धा इथं कर हा धातू असल्यामुळे ABD असं यायला हवं होतं. आहे का ABD? बघा, 1 नंबर आहे ए व सी. ए तर आहे पण सी येत नाही, म्हणून हा पर्याय कटला. फक्त ए व डी, तर हा येऊ शकतो. फक्त सी व डी, सी यामध्ये असल्यामुळं हा कटला, कारण हा संपवले एकच क्रियेचा बोध होतो. आणि फक्त ए व बी, तर इथं पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4. तर यामध्ये काय केलं गेलं आहे, आपल्याला 2-2च क्रियापद दाखवल्या गेले आहे. म्हणून आयोग आता तुम्हाला ॲन्सर कीमध्ये 2 किंवा 4 या 2पैकी एक ॲन्सर देईल. पण माझ्या मते या प्रश्नाला संदिग्धमध्ये हा प्रश्न जातो, कारण ए, बी आणि डी या तिन्ही क्रियापदामध्ये त्यातले ए, बी आणि डीमध्ये इथं आहे थंड, इथं आहे थंड हा विशेषण साधित, करवते हा धातू साधित किंवा सिद्ध क्रियापद धातू साधित. हा तसा पाहिला तर मूळचा हा काय आहे, करवते म्हणजे शक्य क्रियापद आहे. हा इथे या लक्षामध्ये शक्य क्रियापद आहे, पण शक्य क्रियापद हा धातू साधितापासून म्हणजे धातूपासून तयार झालेला असल्याने हा सुद्धा आपण याच्यात धातू असल्याने क्रियापद किंवा धातू साधित क्रियापद म्हणू शकतो. शक्य क्रियापदात जात असल्याने आयोग तुम्हाला 100% ए व डी म्हणजे ए व डी हे 2 नंबरचं पर्याय सध्या तरी गृहीत धरा, पहिल्या ॲन्सर कीमध्ये येऊ शकते. ठीक आहे. परंतु एका विचार जर केला तर करवते हा शक्य क्रियापद धातूपासून तयार झाल्याने याच्यामध्ये सुद्धा धातू आहे, म्हणून हा सुद्धा तुमचा ॲन्सर राहू शकते. परंतु आयोग ए व डी असं पहिल्या ॲन्सर कीमध्ये याचा ॲन्सर येऊ शकते मित्रांनो. ठीक आहे. 6वा प्रश्न आहे मित्रांनो, कुडासकान ठेवी ध्यान या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? ABCD असे ऑप्शन दिले आहे. ए आहे नेहमी सावधगिरीने बोलावे, बी आहे मागून येऊन वरचढ होणे, सी आहे एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा, डी आहे साहसाने कार्य करायचे तर संकटाची भीती बाळगू नये. यामध्ये कुडासकान म्हणजे नेहमी सावधगिरीने बोलावे हे ए इथं बरोबर राहणार आहे, म्हणून फक्त याचा ॲन्सर काय, पर्याय नंबर 2 फक्त ए बरोबर हे तर योग्य राहणार आहे मित्रांनो. 7वा प्रश्न बघा, सोपी प्रश्न होता शब्दयोगीवर अवलंबून. साठी, स्तव, प्रति व ही इत्यादी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय शब्दाचा वापर कोणत्या विभक्तीत केला जातो? मित्रांनो, शब्दयोगी अव्यय हे वाक्यातील इतर शब्दाचा परस्पर संबंध नामाला जुळून येतात व वाक्यातील इतर शब्दांचा परस्पर संबंध दाखवण्याचे कार्य करत असतात. जिथं विभक्तीचे प्रत्यय जे कार्य करू नाही शकत, शब्दयोगी अव्यय हे जे असतात विभक्ती प्रत्ययाने जे कार्य दर्शवले जात नाही ते कार्यसुद्धा
शब्दयोगी अवयने आपण दर्शवत असतो, म्हणून शब्दयोगी अवयव हे विभक्तीच्या प्रत्ययासारखी कार्य करतात, म्हणून त्यांना विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अवयव म्हणतात. आणि साठी स्तव प्रति म्हणजे इथं विद्यार्जनास्तव तो गुरुग्रही राहतो, आईप्रती आदर ठेवा, लिहिण्यासाठी पेन हवा, असे वेगवेगळे अर्थ आपण विभक्तीच्या प्रत्ययासारखे ही शब्दयोगी अवयव कार्य करतात, म्हणून साठी स्तव ही नाही का चतुर्थी विभक्तीमध्ये आपल्याला अर्थ दर्शवतात, म्हणजे चतुर्थी विभक्तीचं कार्य करतात. ठीक आहे, म्हणून 7व्याचा आन्सर 3 नंबर आहे. 8 बघा, वरपांगी नको असल्याचे सोंग करून एखाद्याच्या पाठीमागे लाभ मिळवण्यासाठी जाणे. म्हणजे एखादा मित्र पोहण्यासाठीचा जात आहे, तर त्याला त्याच्या मागं स्वतःसुद्धा जाणे, पण त्या मित्राला असं भास होऊ न देणे की मला पोहायचं आहे, आणि नंतर पोहण्याच्या वेळेस मात्र खूप मनापासून पोहण्यात गुंग होऊन जाणे. ठीक आहे, तर अशा अँगलनं इथं ही जी मन आहे, या अर्थाची मन 4मध्ये 4 पर्याय दिली होती बघा. पहिला आहे नग नग म्हणत पायलीच्या मागं पळणं, नग नग म्हणत पायलीच्या मागं पळणं. दुसरा ऑप्शन आहे आगीतून निघावे अन फुफाट्यात पडावे. तिसरा आहे अग अग म्हशी मला कुठे नेशी. आणि चौथा आहे ओठापर्यंत आले पण पोटात नाही गेले. तर या म्हणीचा माझ्या मते 1 नंबरचा हा पर्याय इथं लागू असायला पाहिजे, नग नग म्हणून पायलीच्या मागं पळणं. ठीक आहे. त्यानंतर आहे 9वा प्रश्न, वाघाच्या घरी शेळी पाहुणे या म्हणीचा सुसंगत अर्थ व्यक्त करणारा पर्याय निवडा. म्हणजे याचा अर्थ झाला वाघाच्या घरी शेळी पाहुणी म्हणजे दुष्ट मनुष्याच्या तावडीत नाही का एखादा सज्जन व्यक्ती फसून जाणे. ठीक आहे, म्हणजे इथं पर्याय दिला आहे का तर बघूया. बघा ABCD दिला आहे. ए दिला आहे पाहुण्यांचा आदर सत्कार करणे. वाघाच्या घरी शेळी फसली म्हणजे हे इथं लागू होणार नाही. जाणून बुजून नाजूकपणा दाखवण्याची वृत्ती लागू होणार नाही. दुर्जनाच्या तावडीत सज्जन हे इथं योग्य अगदी लागू पडणार आहे, म्हणून C नंबर तुमचा आन्सर राहणार आहे. डी वाचायचं काम नाही, म्हणजे C कुठं आहे मग फक्त 2 नंबरच्या पर्यायामध्ये C आहे, म्हणजे हे तुमचं आन्सर राहील. ठीक आहे. संकटात परिस्थिती पाहून चलाकपणे वर्तन करणे हे सुद्धा इथं लागू होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, म्हणून 9व्याचा आन्सर 2 नंबर येईल. 10वा प्रश्न होता, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम याचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना मित्रांनो आपण कारकार्थ म्हणत असतो, आणि वाक्यातील शब्दाशी जो काही संबंध असतो, ठीक आहे, त्याला आपण उपपदार्थ. क्रियापदाशी प्रत्यक्ष संबंध कारकार्थानं, अप्रत्यक्ष संबंध असणे म्हणजे मूल्य, रीत, परिणाम, सान्निध्य, कार्यभाग असा जो संबंध असतो त्याला आपण उपपदार्थ म्हणत असतो. अधिकरण म्हणजे वेळ आणि स्थळ सांगणारे शब्द असतात, आणि संप्रदान म्हणजे अप्रत्यक्ष कर्म असतो, दान घेणारा, सोडणे, सोडून देणे, मिसळणे अशा अर्थानं जे काही शब्द असतात त्याला आपण संप्रदान म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक उतारा दिला गेला होता. आता हा उतारा या पेपरच्या दृष्टीने विचार केला आपण तर पेपरात म्हणजे एकदा वाचून या उतार्यावर असलेले 5ही प्रश्नाचं अचूकपणे उत्तर येऊन जाईल थोडं अवघड होतं. तरीसुद्धा हा उतारा मी वाचलेला आहे, तर या उतार्याशी संबंधित जे काही 5 प्रश्न आले आहे 11 ते 5 त्याची मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगून देतो आहे, आणि हे संभाव्य उत्तर आहे, त्यामुळे हा माझा तर्क झाला. यामध्ये थोडा बदलसुद्धा होऊ शकतो. तर सध्या तरी आपण या उत्तराला वाचलेलं आहे त्यावरूनचा बघा 11वा प्रश्न बघूया, त्याचा आन्सर बघूया. परिवर्तनवादी संघटनांना अपयश येण्यामागचं अचूक कारण कोणते? तर उत्तराचा नीट विचार केला तर याचा 2 नंबर आन्सर यायला पाहिजे. इतस्तता विखुरलेल्या संघटना, जे काही संघटना आहे त्या विखुरलेल्या आहे असं याचं आन्सर यायला हवं. 12वा प्रश्न. पुढं 12वा प्रश्न बघा. उतारा वाचल्यानंतर आपणास खरे परिवर्तन विरोधी लोक कोण आहे असे वाटते? तर मित्रांनो यामध्ये आपण उताराचा नीट विचार केला तर एक दिला होता प्रतिगामी विचाराचे लोक, प्रस्थापित लोक, तिसरा आहे फुटीरतावादी लोक, आणि समग्र क्रांतीची भाषा करणारे लोक. तर याचा योग्य आन्सर 3 नंबर यायला पाहिजे, फुटीरतावादी लोक. 13वा प्रश्न होता, परिवर्तनवादी संघटनांना यश येण्यासाठी काय उपाय केले पाहिजे? तर इथे 4 पर्याय दिलेले आहे की परिवर्तनवादी शक्तीची एकजूट झाली पाहिजे. दुसरा आहे प्रस्थापितांना विरोध केला पाहिजे. तिसरा आहे फुटीरतावाद्यांना सोडून द्यावे आणि संघटितपणे संघर्ष करावा. तर या 13वा प्रश्नाचा योग्य आन्सर पर्याय नंबर 1 यायला हवा. ज्यांनी पर्याय नंबर 1 घोटला असेल तो बरोबर येऊ शकते, यात थोडा बदल बी होऊ शकते. 14वा प्रश्न होता, परिवर्तनवादी चळवळीमध्ये एकजूट होण्यासाठी अचूक उपाय कोणता? तर यामध्ये उतारामध्येच आपल्याला दिल्या गेला आहे, तर त्यापैकी हा 3रा पर्याय इथं लागू होतो. आपण उतारा वाचलेला आहे त्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला उताराचे प्रश्नांची उत्तरं सांगत आहे.
मित्रांनो, या पेपरमधील शेवटचा 15वा प्रश्न होता, लेखकांच्या मते खरा परिवर्तनवादी कोणाला म्हणावे? पहिला पर्याय आहे समन्वयनशील वृत्ती असलेला, दुसरा आहे सम्यक व समर्पणशील वृत्तीने प्रयत्नशील असलेला, तिसरा आहे संघटनशील वृत्तीचा आणि चौथा पर्याय होता एकजूट करण्यात प्रयत्नशील असलेला. तर माझ्या मते या 15व्या प्रश्नाचा ॲन्सर पर्याय नंबर 2 यायला हवा. काईल सम्यक व समर्पणशील वृत्तीने प्रयत्नशील असलेला. तर अशा प्रकारे आपण या पेपरमधील मराठी व्याकरणावर आधारित 15 प्रश्न म्हणजे 10 प्रश्न व्याकरणचे आणि 5 प्रश्न उत्तराबाबत चर्चा केली आहे. धन्यवाद.